दररोज उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपण देवपूजा करत असतो. देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास याचा परिपाक आहे. पूजा करताना काही जणांकडून काही चुका होत असतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करावी याची माहिती नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना कशी करावी आणि काय काळजी घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील. घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते. देवाची पूजा करताना तुमचे मनही नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते. देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रातःकाली स्थानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे. पाणी भरलेल्या पाण्याच्या तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने प्रथम शंखांची पूजा करावी. शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर, आपले सामुग्री यावर शंखजल प्रोक्षण करावे. सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे. देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी. कपाळाला गंध लावून घ्यावा. समई आणि उदबत्ती लावून घ्यावी आणि समईला गंध लावून घ्यावा. त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी. सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्यांना देवांना टिळा लावावा. तसेच सगळ्या देवांना फूल व्हावे. नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी. देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी. देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे. तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे. पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावा किंवा महिला जर करत असतील तर त्यांनी हळदी कुंकू जरूर लावावा. पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. पूजा करताना घंटाही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे. नारळ ठेवताना नारळी शेंडी ही देवाकडे करावी. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये. देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये. तसेच देवघरात चप्पल घालून घेऊन जाऊ नये. तर तुम्ही अशा काही छोट्या छोट्या आपल्याला नियम पाळायचे असतात. म्हणून तुम्ही देवघरात जर पूजा करत असणार तर ह्या छोट्या मोठ्या चुका आवर्जून टाळाव्या. आणि अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा जर केली तर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. आणि अशीच देवपूजा तुम्ही आवर्जून करून बघा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.